एसबीएन मराठीच्या महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाची व्यक्ती जी हस्ती आहे, जे काय भाजपनं कमळ जे काय या जिल्ह्यामध्ये फुलवलं असेल त्या व्यक्तीसोबत आज आपण बोलणार आहोत। पहिल्यांदा ती व्यक्ती जतमध्ये उभारली, कमळ चिन्हावर उभारली, त्यानंतर त्या ठिकाणी भरघोस मताने निवडून आली। ते कमळ चिन्ह घेऊन त्यांनी तिथं विकास कामं केला आणि विकास कामं केल्यानंतर तेच व्हिजन घेऊन मिरजेमध्ये आले आणि मिरजेमध्ये तब्बल 20 वर्ष ते निवडून आलेले। 4 वेळा आमदारकी, त्यानंतर एकदा पालकमंत्री सुद्धा झालेले होते आणि कामगार मंत्री सुद्धा होते। अशी ही मोठी हस्ती आपल्यासोबत आहेत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे। आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीने यांनी सांगली जिल्ह्यामध्ये भाजप मोठी केलेली आहे। पालकमंत्री होते, मंत्री होते, त्यानंतर आमदार सुद्धा होते आहेत आता, आणि कशा पद्धतीने विकासाचा डोंगर भाजपच्या मार्फत त्यांनी उभा केलेला आहे तो। एक तर प्रथमतः आमच्या घरामध्ये असं काही पारंपरिक राजकारण नाही आहे। वडील असतील, आजोबा असतील किंवा असतील, राजकारणात मीच आलो आणि मी सुरुवात केली। त्याची पार्श्वभूमी अशी होती की गरिबी, सगळ्यात वर्स्ट गरिबी आम्ही भोगलेली। गरिबीतून कष्ट करून शिक्षण झालं, शिक्षणानंतर परत आम्ही कामगार झालो, कामगारानंतर आम्ही उद्योजक झालो, उद्योगानंतर ज्यावेळी आपण सीट झालो त्यावेळेला माझ्या मातोश्रीची इच्छा होती की तुम्ही गरीब होता त्यावेळी तुम्हाला कोणीतरी बोट धरलं तर हात धरला तुमचा, आता तुम्ही मोठे झालात, एक भाकरी तुमची आता आहे, त्यातली चतकोर भाकरी ही गरिबाची आहे आणि ती गरिबाला वाटायला लागेल तुम्हाला, आणि त्यासाठी तुम्ही राजकारणात जायला पाहिजे। मग आम्ही तिघा बंधूंनी आम्ही विचार केला की राजकारण करायचं असेल तर कसं करायचं, काय करायचं। आम्ही मुंबईत होतो, नकाशा काढला आम्ही सांगली जिल्ह्याचा, आणि त्यावेळी आम्हाला जत सापडलं हा मागासवर्गीय मतदारसंघ आहे। मोठ्या बंधूंनी आदेश केले की तुला इथं आमदार व्हायचं आहे, ग्रामपंचायत नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, डायरेक्ट तुला आमदार इथं व्हायचं आहे, आणि त्यासाठी तुला ते जावं लागेल। ह्या बंगल्यापासून जतला जायचा मला रस्ताही माहीत नव्हता, तिथं कार्यकर्ता नाही आहे, तिथं कोण नातेवाईक निघाले नाहीत, कोण काय कुठं जमीन नाही, स्क्वेअर फूट जमीन नाही। अशा परिस्थितीमध्ये मी जतला गेलो। पण जतला आम्ही गेलो त्यावेळी 10 दिवसच इलेक्शन चालू होतं। त्या इलेक्शनमध्ये मी त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये काम करत होतो, आणि त्यावेळेला असं ठरलं की इथं लढायचं, बघूया चला। मग आम्ही अपक्ष म्हणून लढलो, 10 दिवस लढलो, आणि 10 दिवसामध्ये माझी सकाळ जायचं, संध्याकाळी दिवसभर प्रचार करायचा, संध्याकाळी घरी यायचं। अशा माध्यमातून मला 10-12 हजार मतं पडली। मग म्हटलं इथं जर 10 दिवसात 10-12 हजार मतं पडले तर 5 वर्ष झाल्यानंतर मी इथं कब्जा करू शकतो, हा अंदाज मी घेतला, आणि 5 वर्ष तिथं मी खूप हार्डवर्क केलं। त्यामध्ये कारखान्याचा संचालक म्हणून निवडून आलो मी तिथं, आणि हार्डवर्क केल्यानंतर 5 वेळा काँग्रेसमधून निवडून आलेले उमाजी सरणवीकर काका ह्यांना मी त्यावेळेला 26,000नी पाडलं। आणि तिथं राजकारण पक्षामध्ये येणं, पक्षामध्ये घडवून आणणं, सगळं करणं, हे सगळं श्रेय मुंडेसाहेबांना जातं, आणि मुंडेसाहेबांच्या आशीर्वादानं मी तिथं पहिलं जिल्ह्यातलं कमळ खुलवलं, आणि तिथून ती सुरुवात झाली। 5 वर्ष तिथं विकासाच्या माध्यमातून, शासन आमचं नव्हतं, शासन म्हणजे आम्ही विरोधक होतो, मी एकटाच तिथं आमदार होतो, पण 5 वर्ष जेवढा पैसा आणता येईल तेवढा येऊन जतचा विकास करायचा मी प्रयत्न केला। नंतर डिलिमिटेशन झालं, डिलिमिटेशन झाल्यानंतर मुंडेसाहेब मला म्हणले आता तुला इथं डिलिमिटेशन झाले, ह्या ओपन झाला, मिरज राखीव झाला, तुला आता मिरजला जावं लागेल। सर म्हटलं असं कसं होणार, होते म्हटलं सगळं, तू जा मिरजमध्ये सगळं होईल, आणि आम्ही मिरजमध्ये आलो। पण मिरजेच्या जनतेनं एवढं उचलून धरलं की मला इथं 4 वेळा आता इथं आमदार केलं त्यांनी। 1 वेळा पालकमंत्री झालो, जिल्ह्याचा राज्याचा एकदा पहिला सामाजिक न्याय मंत्री झालो, नंतर मग कामगार मंत्री झालो, आणि हे सगळं होत असताना निश्चित पक्षाचे पण आभार मानायला पाहिजे, वरिष्ठांचे आभार मानायला पाहिजे, त्यांनी माझ्यावर आशीर्वादाने कृपा केली। नाहीतर एक मागासवर्गीय कार्यकर्ता, मी चर्मकार समाजाचा आहे, मागासवर्गीय कार्यकर्ता ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री होईल असा कोणाला वाटत होतं का? क्वचित नाही। कडेगाव, कडेपूर, इस्लामपूर ह्या भागात सगळं असायचं, पण ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री एक मागासवर्गीय कार्यकर्ता होईल हे फक्त भाजपच घडवू शकतं, आणि ते भाजपनं घडवलं। आणि त्यानंतर आजपर्यंत मी इथं, आणि मिरजमध्ये कसं असायचं, मिरजमध्ये एक प्रथा होती, 2 वेळा आमदार होतात, 3ऱ्या वेळी आमदार होत नाही, तो शाप आहे म्हणायची। आणि मलाही म्हणले भाऊ तुम्ही 2 वेळेस आमदार होणार, 3ऱ्या वेळी तुम्ही आमदार होणार नाही, बघूया म्हटलं त्यावेळीची परिस्थिती कशी आहे। आणि मी हाड्रिकी मारली, आम्ही चौकारी मारला, बरोबर ना। आणि आजही सांगतो, कोण आता सगळे इच्छुक गुडघ्याला बासिंग बांधून बसले असतील तरी पण सांगतो मी षटकारी मारणार आहे, त्यामुळे तिथं अडचण नाही आहे, त्यामुळे तिने असं मनात घेऊन चालू नाही आहे। त्यामुळं अजून 4 वर्ष आहेत, आणि पुढले 2 वर्ष 2 टर्म आपण इथं आरामशी खेळू, आणि त्यामुळे चिंता करायची जरूर नाही। षटकार मारणार एवढं तुमच्याकडं
आहे की बाबा मी षटकार मारू शकतो. मी एवढं विकास कामं काय कुठल्या पद्धतीने केलं आहे की तुमचा मानस आहे आणि तुम्हाला आत्मविश्वास आहे की मी षटकार मारणार? जनतेला काय लागतं, कार्यकर्त्यांना काय लागतं, जनतेला लागतं हाकेला देणारा आपला आमदार असला पाहिजे, सुखादुखात आला पाहिजे. कार्यकर्त्यांना काय लागतं, आपला पक्ष मोठा झाण्यासाठी आमदाराला सपोर्ट केला पाहिजे, आपली कामं झाली पाहिजेत, आपल्या म्हणण्यानुसार गावात कामं झाली पाहिजेत, ह्या दृष्टिकोनातून कामं. आज शहरामध्ये आम्ही एवढा विकास केला आहे. जवळजवळ 117 कोटी मी शहरात दिलेत, 154 कोटी मी शहरात दिलेत आतापर्यंत मी दिलेत. आणि ग्रामीण भागात तर विचार करू, आता मग अशी एक बेडकची बैठक झाली माझी, 117 कोटी फक्त बेडकला दिलेत मी. हा विकास झाला. आज आमच्याकडं बघायला झालं तर आता काही गावं मागणीमुक्तीच्या मार्गावर चालली आहेत आमची. गावात काहीच कामच नाही आहे. त्यामध्ये रस्ते झाले, आतले रस्ते झाले, पाण्याच्या स्कीम झाल्या, आरोग्याच्या स्कीम झाल्या, MSCBची कामं संपली, म्हैसाचं पाणी चालू केलेलं आहे ते फुकट देतो आहे मी त्यांना. आणि अशा गोष्टी करत असताना निश्चितच ग्रामपंचायती बिल्डिंग बांधली आपण, सगळ्या गावात समाजवाईज आपण सगळ्यांना मंदिरं सभामंडप बांधून दिले आपण. म्हणजे हा विकास झाला सगळा. आज शहराला जोडणारी सगळे रस्ते आपण टॉप केले, गावं जोडणारे रस्ते आम्ही सगळे बनवून घेतले. तिथं काम असं ठेवायचं नाही ह्या उद्देशानं आम्ही काम केलं. आणि ह्या 5 वर्षामध्ये जवळजवळ आता आम्ही 85-90% आम्ही गावाची कामं कंप्लीट करत चाललेलो आहे. त्यामुळं ह्याच्या बेसवरतीच आता मागल्या वेळी मी उभा राहिलो, सगळे पक्ष एकवटले खाड्याला हरवायचं, पण हरवू शकले नाहीत. त्यात प्रगती झाली आमची. आम्ही 96,000पर्यंत आमचं भाजपचं मतदान आम्हाला पडायचं. आम्ही 1,45,000पर्यंत गेलो, भाजपला मतदान झालं. त्यामध्ये 46,000 मला लीड पडलं. हा विकास सांगतो. आणि भाजपचं ध्येय धोरण हेच आहे, अंत्योदयपर्यंत जाऊन आपण विकास केला, खालच्या तळागाळाच्या लोकांपर्यंत आपण जाऊन पोचला तर आपल्याला कुठलीही शक्ती थांबवू शकत नाही आहे. ह्या बेसवर मी सांगेन, मी षटकारी मारू शकतो. हो, आपण कामगार मंत्री होता त्यावेळी अनेक योजना तुम्ही आपल्या कामगारांसाठी आणला असतील, नागरिकांच्यासाठी आणला. त्याचा उपयोग कशा पद्धतीने झाला? एक तर गोष्ट अशी आहे की मी माझगाव डॉग मुंबईच्या कंपनीचा मी कामगार, मी वेल्डर. मी 11-12 वर्ष वेल्डिंगचं काम केलं, तिथला मी कामगार. आता निश्चितच एक कामगार असले की त्याची व्यथा काय असते. आता पगार होणार 10 तारखेला, मग तो त्या पायपावर किंवा प्लेटवर येतो, मुलांची फी एवढी, डाळ एवढी, तेल एवढं, हे करायचं आहे, असं करायचं, असं करून तो त्या महिन्याचं कॅल्क्युलेशन करत असतो. आपल्या पगारात किती बसते बघत असतो. आणि ही पद्धत माझ्याकडे होती. पण ज्यावेळी मी कामगार तिथं होतो त्यावेळेला कामगाराच्या व्यथा कथा, त्यांचा हाल अपेक्षा मी बघितले, मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळं कामगाराचा आमदार झालो, आमदाराचा कामगार मंत्री झालो आणि ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. ही काय मोठ्या स्टेप आहे त्या. आणि माझगाव डॉगनी आमच्या कामगारामधला एकमेव आमदार झाला आणि तो कामगार मंत्री झाला. म्हणून माझं माझगाव डॉगनं 18-20 हजार तिथं कामगारी संख्या आहे. आणि डिफेन्स कंपनी आहे ती. आणि त्या कंपनीनं माझा जाहीर सत्कार तिथं घेतला. म्हणजे हे अचिव्हमेंट आहे. त्यामुळं आपणाला कामगार झाल्यानंतर कामगाराची व्यथा करण्यासाठी ज्यावेळी कामगार मंत्री झालो त्यावेळी मी पहिले पाऊल उचललं की कामगाराची पहिली सेफ्टी करावी आपल्याला. कारण कामगार उंचावर काम करतो, कुठेही काम करतो, पण त्याला सेफ्टीनं काम केलं पाहिजे, त्याच्या जीवाला धोका नाही मिळाला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मी पहिलं एक सेफ्टी किट डेव्हलप केलं आणि एक ट्रंक बनवली आम्ही. त्यामध्ये सगळे सेफ्टी किट त्याला टाकला आपण की तो जर कामावर गेला तर त्याला सगळ्या व्यवस्था, त्याचं बॅटरी, हँडग्लोव्ज, गॉगल, सेफ्टी बेल्ट, बूट, शूज, हे सगळं जाताना टिफिन त्याचा असावा, टिफिन बॉक्स, असं सगळं त्यामध्ये आम्ही पॅकिंग करून आम्ही त्याला द्यायचं. अशा लाखो ट्रंक सेफ्टी किट आम्ही कामगारांना वाटले. त्यानंतर वाटलं की हा कामगार ज्यावेळी जातो बिल्डिंगचं काम करतो त्यावेळी तो स्थलांतरित असतो. आता ह्या एखादी बिल्डिंग एखाद्या रानामध्ये कुठं कोण बांधायला लागला, बिल्डर बांधायला लागला तर कामगार जातो. पण कामगार तिथं जात असताना त्याला भांडी पाहिजेत. पुन्हा भांड्याचं किट आम्ही दिलं. ते पण लाखो भांड्याचं किट आम्ही महाराष्ट्रामध्ये वाटली. भांड्याचं सुसज्ज संसार किट, जसं मुलगी सासरी जाते त्यावेळी लग्नामध्ये आपण मांडतो ना तसं सगळं किट आम्ही त्या बॉक्समध्ये भरून आम्ही त्यांना दिलं. आणि त्या पद्धतीनं त्या लोकांना चांगल्या सुखसोयी झाल्या. त्यामध्ये त्यांच्या आरोग्याची सोय करायला पाहिजे आपल्याला. आरोग्यासाठी आम्ही आरोग्य एजन्सी नेमल्या, हॉस्पिटल नेमली आणि त्यांचं आरोग्य आपण सुरू केलं. मुलांच्या स्कॉलरशिप, मुलांचं सगळं बाकीचं केलं. एखादा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्यासाठी पेन्शन चालू केल्या, त्याच्या फॅमिलीला पेन्शन चालू केल्या, त्याला आम्ही अनुदान द्यायचं चालू केलं. ज्या कंपनीमध्ये होतो त्या कंपनीला आम्ही केसेस करून सगळं करून पाहिजे तेवढं मॅक्झिमम त्याला काय फायदा होईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केला. अशा बऱ्याच गोष्टी, अशा जवळजवळ 37 स्कीम मी चालू केल्या त्यावेळेला आणि 37 स्कीममधून कामगारांना फायदा झाला. हे करत असताना कुठंतरी तुम्ही जसं मोठं होत होता तसं सुद्धा पक्षसुद्धा मोठं होत गेला. भाजप पक्ष तळागाळापर्यंत पोचला. भाजपचा तुम्हाला कितपत फायदा झाला
पक्षाचा कितपत फायदा झाला, वरती जाताना निधी आणताना सुद्धा आपल्याला कितपत फायदा झाला? एक गोष्ट अशी की पक्ष हा खूप सुपर क्वालिटी पक्ष म्हणतो आपण त्याला, एक विचारवंत पक्ष आहे, सगळं करत आहे. सत्तेसाठी धडपडणारा पक्ष हा नाही आहे, जनतेसाठी धडपडणारा पक्ष आहे. त्यामुळं आता जर विचार केला आपण तर, आणि तुम्ही प्रश्न केला की पक्षाचं हे सगळं घडलं पक्षामुळंच घडलं. पक्षाची छत्री डोक्यावर आहे म्हणून तर घडतं सगळं हे. विकासाला गेल्यानंतर आणि जो कार्यकर्ता एकनिष्ठ राहतो पक्षाबरोबर, कायमस्वरूपी राहतो, विचार त्याचे पक्षाबरोबर असतील, तर त्या कार्यकर्त्याला कुठंही कमी पडत नाही आहे. आज ना उद्या त्याचा फायदा त्याला होतो आणि पक्षाचं नजर त्याच्यावर जाते. आज अशी बरीच उदाहरणं आहे. उदाहरण तर राष्ट्रपतीचं उदाहरण घ्या आपल्या, आहे ना, कोण होत्या कुठं होत्या पण राष्ट्रपती त्या बनवण्यासाठी तिथं केले, अशी बरीच उदाहरणं आहे. हा एक कार्यकर्ता, एक सांगली जिल्ह्यातला, एक मागासवर्गीय गावातला, दोन्ही तालुक्यात माझं गाव नाही आहे, दोन्ही तालुक्यात माझं घर नाही आहे. माझं घर हे सांगलीत आहे, मी माझा मतदारसंघ मिरज आहे, माझं गाव आहे तासगाव तालुक्यात, माझी आई आहे, शेतीबाडी आहे, सगळे आहे. तरी लोक प्रेम करतात. आणि हे पक्षानं अशा एका कार्यकर्त्याला उचललं आणि त्याला कॅबिनेट मंत्री त्याला केलं, 2 वेळा कॅबिनेट मंत्री केलं, ह्या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं. हे पक्षामुळे घडतं आणि हा भाजपमुळेच घडतं. बाकीच्या पक्षात कुठं घडलेलं बघितलं नाही मी. पण जे काही एक मागासवर्गीय कार्यकर्ता, गरीब कार्यकर्ता, एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ता असलेला, त्याच्यावर नजर पक्षाची पडते आणि त्याला ते टेकअप करतात. भाऊ, पालकमंत्री असताना तुम्ही आपण जिल्ह्याचा पूर्ण विकास केला, बरीच कामं तुमच्याकडनं झाली. एक महत्त्वाचं असं कुठलं झालं की बाबा शेवटपर्यंत ते लक्षात राहील? मी पालकमंत्री असताना निश्चितच आपल्याला सांगेन की जी मोठी आपण कामं धरली त्यावेळेला, की जेणेकरून आपण DPDCतून आपण जो पैसा नगरपालिकेला दिला गेला, त्या नगरपालिकेच्या मधून आता जे रस्ते सांगली मिरज कोपाडचे रस्ते तुम्हाला दिसत आहेत, हे त्याचं एक मोठं उदाहरण आहे. मी DPCतून त्यांना मॅक्झिमम पैसा दिला. ते आतापर्यंत आयुष्यात कधी त्यांना त्या नगरपालिका एवढा पैसा कधी आला नव्हता, त्याच्यापेक्षा जास्त पैसा मी दिला. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट झाली की ज्या नगरपरिषद नगरपालिकेत आहे त्यांनाही आम्ही पैसा दिला आणि कार्यकर्त्यांच्या मोमेंटमध्ये थोडंसं त्यांना खेळता यावं, त्यांना गावची विकास करता यावं, त्यांनाही पैसा दिला. पण असा पैसा आपण सगळीकडे वाटला गेला. त्यामुळं महत्त्वाचे गुण सुखसोयी अति उपलब्ध करण्यात आल्या. महत्त्वाचं काम झालं की DPDCमधून मी माझ्या सिव्हिल हॉस्पिटल आणि सांगलीला मी CT स्कॅन मशीन सांगलीला दिलं आणि MRI मशीन मी मिरजेला दिलं आणि ह्या 2 गोष्टी माझ्यातून मोठ्या झाल्या. आणि त्यामुळं आता जी पहिली मशीन होती दिवसाला 3 करायची, पण ही मशीन आज दिवसाला 90 करते, CT स्कॅन MRI करते. आणि हे लोकांना स्वस्तामध्ये फुकट, बाहेर गेलं तर 10-12 हजार रुपये खर्च येतो. आणि ही मोठी कामं अशी झाली. आरोग्याचे सेट आम्ही भरपूर दिले आणि न्यूरोसर्जनचं सगळं सामान, सर्जरीचं सामान आम्ही दिलं. बाकी काय काय सुखसुखी लागतील त्या पद्धतीने आपण तिथे केलेल्या आहेत. अशा सर्व गोष्टी आपण त्यामध्ये करून दिलेल्या आहेत. अशा बऱ्याच गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी की जनतेला तातडीची जरुरी आहे, अशा गोष्टी आम्ही पालकमंत्री असताना आम्ही त्या केल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी हा महापुराचा आपला मोठा प्रश्न असतोय. हा दरवेळी येतो महापूर, परत लोकांचं स्थलांतर होतं, त्यात खूप अडचणी येतात. तो प्रश्न कसा सोडवला? एक तर गोष्ट आहे की मला यांची थिअरी समजाय, थोडं इंजिनिअरिंग मला समजतं कारण मी व्हिजिटेचा स्टुडंट आहे. त्यामुळं मला थिअरी समजते की आलमट्टी करायचं, पूर करायचं, शासनाचा महसूल खर्च करायचा, काय करायचं, सगळं करायचं. पण मला थोडंसं ते निगेटिव्ह वाटते, ओपन बोलता येत नसते. त्यामुळे पण मी पण म्हटलं की आपल्याकडे वेळ आली की आपण ते करून दाखवू आपण. आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं की भाऊ तुम्ही पूर कसा कंट्रोल केला तेवढं मला सांगा. मग ते ज्यावेळी हे तर मंत्री झाले त्यावेळी ते मला म्हटले की एक गोष्ट आहे की पूर हा आलाच नाही पाहिजे. आता 2 वर्ष आम्ही बरोबर पूर कंट्रोल केला आणि कंट्रोल करत असताना निश्चित आम्ही आलमट्टी डॅम असू द्या, कोयना धरण असू द्या, वारणा धरण असू द्या, आमची कृष्णा नदी माई असू द्या, हिला कंट्रोलमध्ये जर ठेवलं, पॅरलल जर ॲक्टिव्हिटी ठेवल्या सगळ्या, तर पूर 37च्या हाईटच्या वर पाणी जात नाही. किती पूर, आता मागल्या वर्षी एवढा हेवी रेन झाला, सगळ्यात जास्त हेवी रेन झाला. पण हेवी रेन होऊन पण एवढा फ्लोड होता कोयनेचा, वारणेचा, कृष्णेचा, कॅचमेंट एरियामधलं पाणी आलं. त्यामुळं आम्ही ते कंट्रोलमध्ये ठेवलं की वारणेचं पाणी किती सोडायचं, कोयनेचं किती सोडायचं, नदीत पाणी किती आहे, आलमट्टीला किती सांगायचं सोडायला. असं जर पॅरलल सूत्र धरलं आपण तर पूर येत नाही आहे. कोरोनाच्या काळातसुद्धा आपलं काम चांगलं झालेलं आहे, चांगलं झालेलं बघितलेलं आहे मी. कशा पद्धतीने तुम्हाला शक्य झालं? नाही, करोनामध्ये म्हटल्यानंतर आपल्या जीवाची काळजी घेणं जरुरीच होतं. ती काळजी घेत आम्ही
जिथं आम्ही हॉस्पिटल उघडं केलं होतं, ओपन केलं होतं आम्ही. बाकीच्या हॉस्पिटलमध्ये यंत्रणा सगळ्या चालू केल्या होत्या आम्ही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यंत्रणा चालू केल्या होत्या आम्ही. आणि जसे जसे फोन येतील त्याच्यावर ॲक्शन प्लॅन ताबडतोब आम्ही राबवत होतो. कोणाला ते इंजेक्शन पाहिजे, कोणाला खॉट पाहिजे, कोणाला काय पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही रात्रंदिवस त्यामध्ये काम करत होतो. आणि धीरे 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 करत आम्ही जेवढं कंट्रोल करता येईल तेवढं आम्ही कंट्रोल केलं. आता ज्याच्या दुर्दैव असेल, जे गेले ते गेले, जवळचे पण गेले, बाजूचे पण गेले, पण जेवढं सांभाळून करता येईल आणि सगळ्यांना जीवदान देता येईल, सगळ्यांना उपचार देता येईल, त्या पद्धतीनं आम्ही ते काम केलं. त्यातून आम्ही बाहेर पडलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याची जी योजना आहे लाडकी बहीण योजना ही तळागाळात पोहोचवण्यात यश आलेलं आहे. त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, ही खूपच चांगली योजना आहे लाडक्या बहिणीसाठी. देवेंद्र भाऊने हा विचार केला की लाडकी बहीणला आपण थोडंसं तिच्या पदराच्या गाठी दिलं, पैसे दिले आपण. रोज आपल्या मिस्टरला, आपल्या नवऱ्याला, आपल्या पतिराजाला मागायचे, मुलाला पेन्शिल आणायचे, मुलाला रबर आणायचं आहे, मुला आजारी पडले, मुलाला छड्डे आणायचे, बूट आणायचे, सारखे पैसे मागत गेलं तर तो चिडचिड करेल, काय करेल, ह्या दृष्टिकोनातून तिच्या पुढ्यात काय तर पैसे पाहिजेत, तिला स्वावलंबी बनवायला पाहिजे. ह्यामुळे ही लाडकी बहीण इथं लॉन्च केली आणि ती खूप सक्सेस झाली. इवन बिहारमध्ये पण सक्सेस झाली, महाराष्ट्रामध्ये पण सक्सेस झाली आणि अजून ती सक्सेस होते. त्यामुळे लाडक्या बहिणींचं एवढं प्रेम भाजपवर बसलं की ते भाजपला सोडू शकत नाही. ते आता 1 लाख रुपये लखपती योजना आहे. बिगर व्याजी पैसे आहेत ते तुम्हाला उद्योग करायचा, छोटा मोठा उद्योग करायचा, तो तुम्ही क्लेम करू शकता, प्रकरण करू शकता. तुम्हाला 1 लाख रुपये घ्या, फक्त मुद्दलच तुम्हाला परतफेड करायचे आणि ती पण काही हप्त्यानं करायचे. त्यामुळे त्याला व्याज न देता 1 लाख रुपये लखपती महिलांना बनवायचा. आता उद्योग आपण चालू करतो आहे. आता ह्या इलेक्शनच्या बाहेर पडल्यानंतर तो आम्ही एक त्याचं प्रशासन आम्ही बाकी त्याचा प्रयोग करतो आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी कॅम्प लावून आम्ही ते चालू करणार आहे. भाजपात राहून एवढा दिवस तुम्ही एवढा मोठा विकासाचा डोंगर उभा केलेला आहे. आत्ता काहीच दिवस राहिलेले आहे निवडणुकीला, तर आपले 78 ठिकाणी उमेदवार उभा राहिलेले आहेत. आपण कशा पद्धतीने बघता आणि ते निवडून येण्यासाठी काय प्रयत्न? एक तर पहिली गोष्ट आहे की भाजपनं 78 उमेदवार दिले. बाकीच्या कुठल्याही पक्षाला 78 उमेदवार देता आले नाही आहेत. त्यातच आमचा विजय आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आता जे बाकीचे जे पॅनल तयार झालेले आहेत ते 2 ह्याचे, ती 1 ह्याचा, 1 त्याचा, असं करून त्यांनी जुळवाजुळवी करून तो पॅनल तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांचं किती सौख्यानं आणतात ते मला माहीत नाही आहे. कारण त्यांचे ग्राउंड लेवलला पहिले सगळे आपसामध्ये सगळे भांडणं तंटे होते त्यांचे. पण आता सगळे एका जागी आल्यानंतर हे किती सौख्यानं आणतील तो त्यांचा प्रश्न आहे. पण आज 78 आमचे पॅनल 20च्या 20 वॉर्डमध्ये आमचे पॅनल लागलेले आहेत. ताकदीचे पॅनल आहेत, सुशिक्षित लोक आहेत, चांगल्या कॅटेगरीचे लोक आहेत, क्वालिटीचे लोक. आज कालच बघितलं तुम्ही, आज राष्ट्रवादीचा एका उमेदवाराला तडीपार केला. म्हणजे असे उमेदवार सगळीकडे त्यांनी घेतले असतील तर ते चुकीचं आहे. जनता काय द्यायचं, जनतेने न्याय कसा द्यायचा आणि जनतेने काय अपेक्षा करायची यांच्याकडून. आणि आज आम्ही उमेदवार दिलेत ते उच्च शिक्षित आहेत, व्यवस्थित आहेत आणि त्या पद्धतीनं. आणि आम्ही नौके चेहरे दिलेत. त्यामध्ये मला आनंद आहे, मी 2 पत्रकार दिलेत. आपला काजी एक पत्रकार दिला आणि मोहन वाटवे दिला. आणि दोघंही रेसमे चांगले चाललेले. त्यामुळे दोघाही पत्रकारांनी न्याय दिला आम्ही. आणि नवीन चेहरे आम्ही दिले. गरीब आहे पण एकनिष्ठ आहे तो. पण गरीब आहे म्हणून एकनिष्ठ आहे म्हणून त्याला डावलता येणार नाही आपल्याला. त्याला आधार दिला पाहिजे, त्याला मोठं करायला पाहिजे, त्याला कुठल्या तरी एका खुर्चीवर बसवायला पाहिजे. हे पक्षाचे धोरण आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळी निवडणूक केली. आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो की 15 तारखेला निवडणूक होईल, 16 तारखेला आपल्याला निकाल मिळेल आणि कमळाचा झेंडा नगरपालिकेवर लागेल, हा आत्मविश्वास मला आहे. आपण लोकांना, नागरिकांना काय आवाहन करणार? ह्या इलेक्शनच्या माध्यमात हेच करेल की आपण विकासाबरोबर चला, सगळ्यांनी विकास करा. विकास जिथं झाला आहे तिथं मतदान टाकावं लागेल. कारण तुम्ही मतदान देता, विकासाला मतदान देता. विकास मागता तुम्ही, हे पाहिजे ते पाहिजे. आज मी प्रचाराला जात असताना मी सांगत असतो की मी माझ्या वॉर्डमध्ये गेल्यानंतर मी तिथं आम्ही पत्रक छापलेत. हे असं एक पत्रक आम्ही छापलं. पत्रकामध्ये प्रत्येक वॉर्ड, हे पत्रक आहे वॉर्ड क्रमांक 3चं. ह्या 3 क्रमांक वॉर्डमध्ये आम्ही जी कामं केली ती आम्ही सगळे लिहिलेली आहेत. कामं सगळी लिहिली आहेत. ह्यामध्ये कामं आम्ही लिहिलेत, ही पारदर्शकता ठेवली. आम्ही जेवढी कामं केली तेवढी आम्ही तिथं लिहायचा प्रयत्न केला. लोकांचा विकास करून आम्ही मतदान मागायला गेलो आहे. लोकांना आश्वासन देऊन मतदान मागत नाही आहे. त्यामुळं आज वॉर्ड क्रमांक 3मध्ये बघितलं तर 31,84,00,00,000 रुपये मी इथं खर्च केलेले आहेत. किती आहे? 31 कोटी कशाला म्हणतात? 31 कोटी. आज तिकडचा 3 नंबरचा भाग सुफलाम झाला आहे, विस्तार भाग सुफलाम झाला आहे, मंदिरे झाले आहेत,
सगळी स्थळं झाली आहेत, त्या दृष्टिकोनातून ही पत्रक आपण छापलेली आहेत. त्यामुळं निश्चितच जनता विकासालाच मतदान करेल. जिथं विकास आहे तिथं जनता उभा राहील आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेला आहे. ड्रगच्या संदर्भात सुद्धा आपल्या भरपूर मध्यंतरी नाही, पालकमंत्री दादांनी त्यावर खूप बैठक केली, खूप एक्सरसाइज मोठी केली आणि त्यामुळे बरंच कंट्रोलमध्ये ते आलं गेलं. आणि ते दादाला धन्यवाद द्यायला पाहिजे की सांगलीचे ड्रंक व्यवस्था आणि बाकी अस्वस्थ करणाऱ्या व्यवस्था यासाठी खूप 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 सुंदर असं प्लॅन कलेक्टर असतील, बाकी सगळं प्रशासन असेल, त्या प्रशासनाने पोलीस डिपार्टमेंट असेल, त्यांनी खूप कंट्रोल करायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्यात उत्पन्न बंद झालं, पण बाहेरून उत्पन्न याचं दिसते, तर तेही आता बंद करायची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि त्यामुळं ड्रग्स आणि बाकी सगळी नशेली वस्तू ह्या सांगली जिल्ह्यामध्ये परत आपल्याला दिसणार नाही. हे कटिबंध करून आम्ही ताबडतोब आता नगरपालिका क्षेत्रातून आम्ही पुन्हा आपली टीम आल्यानंतर परत त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये पण आम्ही ते प्रयोग करणार आहोत. त्यासाठी त्याची इम्प्लिमेंट आम्ही करू. सेवा सुशासन सेवा सुशासन काय खूप चांगलं असतं. अधिकारी आपण लोकप्रतिनिधी आहे ना, आपण लोकप्रतिनिधीमध्ये आपण एक सुपरवायझर आपणाला नेमलं आहे. कामगाराकडून कसं काम करून घ्यायचं हे स्किल आपल्यामध्ये असलं पाहिजे. अधिकारी काम करत नाही, कसं करत नाही, काय करत नाही, ते कसं करून घ्यायचं आपल्यावर अवलंबून असतं. आता मी आज तागायत कधी प्रशासनाने स्वच्छतेवर काही तक्रार केलेली नाही आहे, पण जो अधिकारी येतो त्याच्याकडून काम करायची खूपी माझ्याकडे आहे. त्यामुळे त्याच्याकडून आपले काम, आपल्या जनतेची कामं कशी सोडून घ्यायची, काय करायची हे ठरवायला पाहिजेत. आता जे प्रशासन काम करतं, सुशासन काम करतं, चांगल्या पद्धतीनं काम करते, व्यवस्थित काम करते, पण एखादी मिस्टेक झाली तरी आम्ही त्याला सांभाळून घेतो, त्याला आम्ही वॉर्निंग देतो, सुधारणा झाली पाहिजे. परत मिस्टेक झाल्यानंतर आमच्या हातात काय राहत नाही आहे, प्रशासन त्याची कारवाई करतं. मिरजेमध्ये मुस्लिम समाज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचा सुद्धा विकास कशा पद्धतीने आपण केला? एक तर गोष्ट आहे की ह्या निवडणुकीमध्ये 78 उमेदवारांमध्ये 9 मुस्लिम उमेदवार आहेत. आमच्या 9 आहेत. असं नाही आहे मुस्लिम समाजाला भाजप डावलतो, हे एक प्रचार करतात लोक. जे प्रचार करतात त्यांना काही पडलेलं नाही आहे. देशाचं, राज्याचं आणि सांगलीच्या हिताचं पडलेलं नाही आहे. आपल्या पोटापाण्याचं हित जपणारे ते लोक असतात. त्यामुळं मी सर्व मुस्लिम बांधवांना मी विनंती करेन की ह्या अफव्याला कुठं बळी पडू नका. आज मी तुम्हाला सांगतो, मिरजमध्ये मी आज मिरासाहेब दर्गा आहे. मिरासाहेब दर्ग्याला मला कोणी निवेदन दिलं नव्हतं, कोणी शिफारस केली नव्हती की आम्हाला एवढं काम आम्हाला करायचं आहे. मी स्वतःहून प्रस्ताव घेऊन शासनाकडून मी 3.5 कोटी रुपये आणले, त्याचा मी विकास केला. बाकीच्यांनी बोर्ड लावले, आता जे उमेदवार झाले फिरतात सगळे, हे झाले ते झाले, 100 कोटी आणणार आहे, 50 कोटी आणणार आहे, 10 कोटी आणणार, असे डिजिटल लागली, मोठी मोठी डिजिटल लागली. आणि त्या अधिवेशनामध्ये मी दादाला विचारलं होतं, दादा हे असं हे बोर्ड लागलेले आहेत, फोटो दाखवले होते मी, असं काय तुम्ही मंजुरी दिल्या का? नाही म्हणजे माझ्याकडे प्रस्तावच नाही आहे. अजितदादा म्हणले होते, त्या सभागृहात वाक्य काढून बघा तुम्ही, मी बोललो त्यांना. आणि ह्या दृष्टिकोनातून हे अशी फसवेगिरी करणं, लोकांची दिशाभूल करणं, ते करण्यापेक्षा प्रॅक्टिकली काम करायला पाहिजे. मिरासाहेब दर्ग्याचं काम अजून अधूर राहिलेलं आहे, तेही आम्ही पुरं करू. ज्या मोहल्ले आपले 5 नंबर 6 नंबर आणि इतर वाडामध्ये जे मोठ्या मोठ्या गल्ल्या मुस्लिम समाजाचे आहेत, आज जाऊन तिथंही बघा तुम्ही. आज त्या गल्लीच्या रस्त्याला बोर्ड माझा लागलेला आहे, कारण ते रस्ते आपण केले तिथले, कारण ते मुस्लिम समाजाचे म्हणून मला टाळता येत नाही आणि टाळणारही नाही, कारण आपल्या स्वभावात नाही आहे. त्यामुळं मुस्लिम समाजाचा तिथं विकास झाला. आणि आज त्याच मोहल्ल्यामध्ये आज आमचे 3 उमेदवार आमचे मुस्लिम समाजाचे लढत आहेत. त्यामुळं निश्चितच तिथल्या बांधवांना मी विनंती करेन, विकासाबरोबर चला, बाकी सगळं राजकारण बंद करा. विकास होईल, चांगला होईल, घरासमोरचा रस्ता होईल, पाणी घरात येईल, गटारे होतील, सगळं होईल, लाईट होईल, सगळं बाकी सगळं होईल. हे आपल्या जनतेसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या आई माता बहिणीसाठी ते उपयोग ठरणार आहे. त्यामुळं त्यांनीही मतदान कमळाला आपण करावं, एवढी सगळ्यांना विनंती. गरीब परिस्थितीतून घेऊन एवढी मोठी हस्ती होऊन सुद्धा पाय जमिनीवर ठेवून लोकांनी आपल्यावर विश्वास केला आहे, लोकांच्या विकास कामावर यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्यामुळे हे शक्य झालेलं आहे, असं आमदार सुरेशभाऊ खडे यांनी सांगितलेलं आहे.